शुभं करोति। कोण तुम्ही? मी कोण? अगं समजून तरी काय करणार आहेस तू? म्या माई. ही तर समदे लोक त्याच नावानं ओळखतात मला. कुठं तरी जायचं आहे तुला, पण कसं जायचं ते मात्र कळत नाही. होय ना? येतेस माझ्या सोबत? अगं म्हणजे मला हिथंच एक काम आहे, सोडशील मला तिथं? चला जाऊया. गुणाची बाई माझी ती. चल. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. तुम्हाला कुठे सोडायचंय? म्हणजे कुणाला भेटायला जाताय का तुम्ही? मी? बाप्पा म्हणजे तू खरंच आहेस? मला वाटलं स्वप्नच. किती बरं वाटलं मला. खूप खूप मोठा आधार मिळाला. फक्त एक मागणं आहे. तू घेत असलेल्या परीक्षेला हसत हसत सामोरं जाण्याची शक्ती दे मला. किंवा ते देवघरातच झोपले. हो ना, अजिबात सूद नव्हती त्यांना. तिला झोप लागली असणार. तू पण उगीच घाबरवतोस मला. तिने दिलेला शब्द पूर्ण केल्याशिवाय फोन करणार नाही असं ठरवलं होतं मनात. आता तो दिलेला शब्द पूर्ण व्हायची वेळ आली. मी चेक देऊन आलोय. आता एकदा अग्रीमेंट तयार होऊन सह्या झाल्या की झाला. तिला आनंद होईल ना रे? होईल ना रे. अरे होणारच. निशाद, अरे तुझा बिझनेस प्लॅन ऐकल्यावरच मी इतका आनंदी झालो होतो. आता तर तो प्रत्यक्षात येतोय. किंवा आता नाचेल आनंदाने एका लहान मुलासारखी. या घरात एक छोटस बाळ आलं ना, तर घरातली सगळी भांडणं मिटतील. तुला खरंच वाटतं असं होईल? नाही, असं काहीही होणार नाही. बाळाला जन्म देणं न देणं हा आमचा खासगी विषय नाही का किमया? प्राची अगं, आणि त्यातही जास्त माझा विषय. मी ऐऱ्या गैऱ्यानी त्यात लक्ष घातलेलं मला चालणार नाही. मी ठरवलंय, आपल्या बाळाचा जन्म ह्या घरात होणार नाही. आपलं बाळ ह्या घरात वाढणार नाही. म्हणजे बाळाला जन्म देण्याच्या निमित्ताने तुम्हाला घरापासून वेगळं करायला बघतेस? हे बघ, माझं एवढंच म्हणणं आहे की मला आपल्या बाळाला वेगळ्या वातावरणात जन्म द्यायचा आणि वाढवायचंय. अशा एकत्र कुटुंबात नाही. दॅट्स इट. प्राची जरा विचार कर. सगळे एकत्र असताना बाळ आलं तर त्याला पणजोबा मिळतील, 2-2 आजी आजोबा मिळतील, काका आत्या मिळतील. अगं आजकाल हे सगळ्याच मुलांना नाही मिळत. त्याला त्यांचं प्रेम मिळेल, त्याच्यावर त्यांचे संस्कार होतील. तेच नकोय मला. दिखावपणा सगळा वरवरचा. आणि ह्याच दिखावपणाला भुलून एक नवा गिरीश तयार होईल. आणि हेच मला नकोय. प्राची, तुला काही सांगायचं म्हणजे दगडावर डोकं आपटल्यासारखं आहे. डोकं फुटेल पण तू जागची हलणार नाहीस इंचभर सुद्धा.